शेतकरी मित्रांनो नमस्कार. अतुल गायकवाड TDC सक्सेस स्टोरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज पुन्हा एकदा आपण राजमा पिकाबद्दल व्हिडिओ करत आहोत. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला प्रथमतः फॉलो करा, सबस्क्राईब करा. त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल राजमाबद्दल. तर आज आपण पाहू शकता हा आपला राजम्याचा प्लॉट ब्राझील बागा. आज 42 दिवस पूर्ण झालेले आहेत या प्लॉटला आणि आपण एकदा फक्त ड्रीपमधून 5 किलो एकरी युरिया सोडला होता. त्यानंतर आपण पाहू शकता आता फुलकळी चालू आहे. आता तुम्हाला मी दाखवतो. खूप जबरदस्त सेटिंग चालू आहे. आत्ता खूप जबरदस्त अशी सेटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हा आपला सुंदर असा प्लॉट ब्राझील वाग्याचा ड्रीपवरील प्लॉट, बेडवरील प्लॉट, 1 एकराचा प्लॉट तुम्ही पाहू शकताय. कुठेही तण नाही. तणांचा बंदोबस्त आपण चांगला केलेला आहे. 2 फवारण्या झालेल्या आहेत. आता थोडीशी माहिती देतो फवारणीबद्दल. बरेच जण शेतकरी विचारत होते आपण सर फवारणी काय केली. तर पहिली फवारणी आपण सुरुवातीला 9व्या-10व्या दिवशी झालेली आहे. दुसरी फवारणी आपण फुलकळीच्या स्टेजमध्ये केलेली आहे. पण बरेच शेतकरी विचारतात फुलकळीच्या स्टेजमध्ये कोणती फवारणी करावी. तर माझं सर्वांना सांगणं आहे, ज्यावेळेस फुलकळी सुरू होते साधारणतः 30-35व्या दिवशी राजम्याला फुलकळी चांगल्या स्वरूपात सुरू होते, त्यावेळेस कुणीही आपल्या प्लॉटमध्ये गॅस पॉयझन करणारे जे कीटकनाशक असतात त्याचा कुणीही वापर करू नये. उदाहरणार्थ हमला, प्रोपेक्स सुपर, रोगर अशी जी गॅस पॉयझन तयार करतात, यामुळे फळधारणेला फुलकळीला मार बसतो. त्यामुळे आपले सेटिंग होत नाही. त्यासाठी या कीटकनाशकांचा कुणीही फुलकळीच्या स्टेजमध्ये वापर करू नये. आणि आता इथून पुढे फक्त एक फवारणी आपल्याला घ्यावी लागणार आहे. ती फवारणी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. अजून कुणाला काय जर माहिती लागत असेल राजम्याबद्दल फवारणीची, तर एक शेड्यूल माझ्या पद्धतीने मी तयार केलेले आहे. व्हॉट्सअपला मी तुम्हाला पाठवू शकतो. मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणती फवारणीचं शेड्यूल पाहिजे. अजून काय जरी माहिती राजम्याबद्दल हवी असेल तर तुम्हाला मी देत जाईल. आता आपण प्लॉट पहा. पूर्ण असा प्लॉट ड्रीपवरील प्लॉट, बेडवरील प्लॉट असल्यामुळे जबरदस्त फुल सेटिंग झालेली आहे. हे पहा परफेक्ट नियोजन करावं लागतं. त्यासाठी प्रथमतः आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.